दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वतुलीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण आहोत श्री साई गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी MMRDA पूनमनगर अंधेरी पूर्व या ठिकाणी आणि इथल्या सौ कमलाबाई मधुकर सोनावणे वहिनींना भेटणार आहोत. आता मी जसा या ठिकाणी उभा आहे तसाच एक दिवस होता, असाच उभा होतो, फक्त तेव्हा गाडीत बसलेला होतो. मला आठवतं तो दिवस मरोळ पोलीस कॅम्पमधला. मरोळ पोलीस कॅम्पमध्ये मस्त शूटिंग झालं आणि शूटिंग करून आम्ही सगळे निघालो, बाहेर आलो आणि फुटपाथच्या कडेला गाडी उभी केली. काही क्षण विसावलो, शांत होतो आणि फोनवरनं बोलता बोलता खिडकीतून बाहेर बघितलं आणि बघतच राहिलो. तर त्या ठिकाणी आमच्या एक वहिनी एका छोट्याशा दुकानामध्ये, मी त्याला दुकानही म्हणता येणार नाही, पण फुटपाथवर जिथे जागा मिळेल तिथेच काहीसा तो व्यवसाय थाटून त्या जागेमध्ये बसून एक वहिनी काहीतरी शिवणकाम करत होती. मग कुणाची बॅग शिवून देत होती, तर कुणाची चप्पल शिवून देत होती. आणि बघता बघताच टरंग टरंग आवाज झाला आणि लक्ष माझं त्या वहिनीकडे गेलं. वहिनीने पटकन फोन उचलला, कानाला लावला. एकीकडे फोन आणि दुसरीकडे हाताने शिवणकाम, अशी दोन्ही कामं वहिनी करू लागली. तेवढ्यात हे चालू होतं, ती वस्तू पकडलेली होती आणि तिसरं काहीतरी तिकडनं उडालं, ते करून तेवढ्यात वाचण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि हे सगळं बघून मी काहीसा स्तब्ध झालो. म्हटलं काय या वहिनी कशी मेहनत करत असतात. आता ज्या ठिकाणी मी उभा आहे तिकडनं जर आपण या बाजूला बघितलं तर उतार आहे, पण ते जर त्या बाजूनी बघितलं तर कदाचित हा चढ आहे. आमच्या या माऊलीच्या मनात सुद्धा किंवा संसारात नेहमी असे चढ उताराचे क्षण आले असतील. अशा वेळेला अशा व्यवसायाने आमच्या वहिनीला आधारही दिलेला असेल. अशा अनेक गोष्टी, पण तरी सुद्धा न डगमगता खूप प्रामाणिकपणे, श्रद्धेने, निष्ठेने काम करत आमची ही वहिनी सदैव घराला हसरं ठेवण्यासाठी प्रयत्न करते आहे. चला, प्रेरणादायी असाच हा भाग आणि अशीच आमची वहिनी. त्यापूर्वी होम मिनिस्टरचे 2 भाग आपण बघितलेले आहेत. त्या तिसऱ्या भागात काय गवतंय, किती वेळा उसवलं असेल, पण उसवलेलं घट्ट शिवून ठेवून घराला आनंदी ठेवणाऱ्या आमच्या वहिनींना सॅल्यूट. चला. माझे मिस्टर असून त्यांचा मला सपोर्ट नाही. देवाच्या दारात तुम्ही बसले आहेत, मी खोटं बोलणार नाही. कारण त्यांचा सपोर्ट एक आधार म्हणून, एक जगाला दिसता म्हणून आहे. तर असं करून कसं जमणार. खटलं आपलं वाढायला लागलं, आपलं मुंबई वस्ती. मी जर असं मागं सरून राहिले तर शेवटी गावाला गेले, गावचे लोक मला हसतील. आलीच माती उचलायला शेवटीला. काय मुंबईला जाऊन पोट भरलं नाही, शिवाय गावची भाकरी खायला आली शाळा. पाठीचे भाव गेलं, मला दिवाळीला भाव नाही, ताट उतरायला. मी आज दुःखाच्या डोंगर पूर्ण करून रात दिवस फुलासाठी मी रोडावर फुल म्हणत राहते. फुल होता होता माझा दिवस कधी पालत होतो मला कळत नाही. माझ्या मनाच्या मनात मी कोंबडीसारखी कुरकुर करत राहते. नमस्कार. नमस्कार. उखाणा घेताय. झाडं तुझं अंगण मोडले, काडे चढले, माडे आथरले, घोंगडे पंघरले, शाल बाहेरून आला मधुर आणि खुशाल खुशाल. द्या ओळख करून सगळ्यांची. मिस्टर आहे, ते लहान बेबी आहे, 2 नंबर. हे माझे सगळे बाण आहे बिल्डिंगचे सदस्य आहेत. चला सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं मालेगाव तालुका, जिल्हा नाशिक. मूळ गाव म्हणजे आगार बुद्रुक. कोण कोण होतं तिकडे राहायला?
माझे वडिलांचे भाऊ होते 5 जण, मोठा कुटुंब परिवार होता. त्याच्यातून आम्ही माझ्या वडिलाला 3 मुली आणि 2 भाऊ होते. 3 मुली हा. म्हणजे तुम्ही 3 बहिणी. आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ. 3 बहिणी काय करतात? आता एक बहीण गावी आहेत, त्यांचे मिस्टर शिक्षक आहे, ऑफिसर आहेत मोठे. हा. 2 नंबरची बहीण आहे, ते इथेच राहते. ते पण मिस्टर त्याचे माझ्यासारखा व्यवसाय करून खाणार आहेत. मी पण गरीबी व्यवसाय करून खाणार आहे. मग बालपण एकदम गरिबीत गेलं? एकदम गरिबीमध्ये. आम्हाला त्या टायमाला 50 पैसे मजुरी होते. तेव्हापासून हातामध्ये मजुरी, कष्ट करते आजपर्यंत कष्ट करा. किती वर्ष कष्ट करताय लहानपणापासून? म्हणजे वयाच्या 10 वर्ष वाहतात तेव्हापासून मी हातामध्ये काम घेतलं शेतातलं. मुलं सांभाळून शेत करायचं. माझ्या पाठीशी 2 बहिणी, त्यांना हातात घ्यायचं, शेतात आईच्या बरोबर जायचं, बांगलायचं. 14 वर्षांनी झाल्यानंतर मग माझं लग्न आईवडिलांनी करून दिलं. 14 वर्ष झाले? हा, 14. तुम्ही 14 वर्षाच्या होता जेव्हा लग्न झालं तेव्हा? हो, लग्नात माझे 14 वर्षात. म्हणजे मी कुठे झालं लग्न तुमचं? माझं लग्न झालं धुळे जिल्हा, साक्री तालुका, मिठाई बेड म्हणून गाव आहे, त्या गावात. त्या गावात झालं? हा, त्या मग गावात. तेव्हा मिस्टर काय करायचे? माझे मिस्टर दुसरीकडे शेतामध्ये काम करायचे. माझं म्हणणं स्वतःचं हेच आहे, हा. किंवा दुनियात 10 रुपये कमवते, पण माझे 2 हक्काचे कमवलेले मला खर्चाला मिळेल. किंवा मी याच्याकडे जाऊन मी 10 रुपये मागू शकत नाही. ते मागलं तर उद्या त्याचे रिटर्न गेले तर बरं, नाही तर दारातून 4 आपल्याला गोष्टी सुनवणार. हो. त्या इशाराने मी आपल्या मार्गदर्शन करत इथपर्यंत आजपर्यंत आले. मग मुंबईत कधी आलात? मुंबईला मी 81 मध्ये आले. 1981. कसे आला मुंबई? 1981 मध्ये म्हणजे मी 4 वर्ष आमच्या सासरला राहिले. त्याच्यानंतर आमचे मिस्टर जरा कडक स्वभावाने आहेत. त्यांचं माझं पटलं नाही, किंवा आमच्या घरातले सासऱ्यांना त्यांना काही वातावरण वेगळं बरं वाटायचं. दुष्काळ होता. 71, 72, 73, 74, 75 पर्यंत दुष्काळ होता. पैसा अजून मिळायचं नाही अन्न. आणि का दुष्काळ शेतामध्ये पिकायचं, पण पाऊस लोड यायचा ना तर ते सगळं धान असं उपलून जायचं. नासून जायचं. म्हणून आम्हाला माती काम केलं मी. ब्रश खंदायचे तेव्हा 1.5 रुपयाला 5x5चा एक ब्रश खंदायचा. मला खंदायचे, मी माती टाकायची. आणि ते असं दिवसातून आम्ही 4 खड्डे करायचे. तेव्हा आम्हाला किती मिळायचे? 6 रुपये, 10 रुपये. 6 किंवा 10 रुपये मिळायचे. पण ते पण रोकडा नाही, हप्त्यातून मिळायचे. मग तुम्ही मुंबईत कधी आलात? मुंबईला मी 1981 ला आले. 81 ला आले. हा. आले तेव्हा कुठे राहिले मग तुम्ही? मी सुरुवातला आले ते माझे नणन. कोण कोण आले तुम्ही? मिस्टर मला घेऊन आले. पहिले ते येऊन 6 महिने राहून गेले त्यांच्या बहीण मेवण्याकडे. इकडे? हा, मग धारावी. ते इकडे काय करायचे? ते चामडे कंपनी आहे ना आपली धारावीत? हा, तिथं ते काम करत होते माझे नंदई. हा. मग त्यांनी यांना आणलं मिस्टरला. मग त्यांना ते कंपनीमध्ये काम जरा दाखवलं, करायला शिकवलं. त्याच्यानंतर मग ते आता दिपाळी झाली, बायका मुलं घेऊन ये बाबा. मग दिपाळी झाल्यानंतर आम्हाला घ्यायला आले मुलीला. मग तुम्हाला तुम्ही आणि मुलगी होता? मुलगी. किती मुली? माझी एकच मुलगी होती. हा. हा. मग तिला घेऊन आले? हा. आणि मग तुम्ही राहिले कुठे तेव्हा? मग धारावीला राहिले. धारावीला 3 महिने काढले. माझ्या पाठची बहीण आहे, तिला मुलगा झाला संक्रांतच्या टायमाला. मग ते दाजी मला घ्यायला आले, म्हणजे बाळातपण करायला. ये बाई, कोण नाही तिच्या जवळ, तर तू गावावरून जवळ आलीस तर आता मदतीला ये. हा. मग तुम्ही मदतीला गेला? हा, गेली. तर मला तिकडचा विरा जरा डाऊन वाटायचा. इकडे आल्यावर मला जरा गावसारखं वेगळं सुट्ट धारावी आवडायचं? धारावी आवडायची नाही आवडायची. मग मी इकडे आल्यावर यांच्याकडे जर मला सुविधा चांगली वाटली. मामा गॅरेज दुर्गा कुठे कुठे? मरोळला. मग तिकडे आला? मग तिकडे आले दुर्गा मंदिर. मग त्याच्यानंतर मी काय केलं, त्याच्यामध्ये 3 महिने काढले. म्हटलं मला आता अलग राहायचं बाई, तुझं बाळात पण झालं, आणि कुठेतरी छोटा मोठा मला रूम घेऊन दे या विर्यामध्ये. तेव्हा भाडं स्वस्त होतं, डिपॉझिट स्वस्त. किती होतं हो भाडं? 500 रुपये डिपॉझिट दिलं, 20 रुपये भाडं. 20 रुपये भाडं? 20 रुपये महिन्याला. मग बहिणीने दाजीने मला ते 500 रुपये दिले. माझ्याकडे ते प्रॉपर्टी नव्हती, तर त्यांनी ते मला मदत केली, माझ्या बहीण मिळवण्याने. मग ते डिपॉझिट दिलं. त्याच्यानंतर मला सामान वगैरे टाकले. मग घर मिळालं? घर मिळालं. मग पण मला सांगा, आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये इथपर्यंत आलात तुम्ही, मग इथेच राहायला लागलात? मग जिथे मी तुम्हाला परवा बघितलं 8-10 दिवसापूर्वी, तिकडे जे व्यवसाय आहे तो कधी सुरू केला मग तुम्ही? मग आहे का 81 पासून आल्यानंतर 5 वर्ष तिकडे काढले, 4 वर्ष. त्याच्यानंतर मी इकडं विजयनगरला 2086 मध्ये मी इकडे शिफ्ट झाले. शिफ्ट झाला? हा, तिथून विजयनगरला मी 20 वर्ष काढले. त्याच्यानंतर इकडे आता इकडे येऊन मला हे 8वं वर्ष चालू आहे. 8वं वर्ष चालू आहे? 2006 पासून इकडे. पण मग हा व्यवसाय करायला तुम्ही कधी? व्यवसाय म्हणजे मला मुलगा झाला, त्याच्यानंतर मुलगी झाली 81-82, 83 त्याचा जन्म, हिचा 87चा 85चा जन्म मुलीचा. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आता बघा, हे उशिरा यायचे किंवा टाइम लागायचे, दोस्त मित्रामध्ये वेळ घालायचे, तर असं करून कसं जमणार. खटलं आपलं वाढायला लागलं, आपलं मुंबई वस्ती. मी जर असं मागं सरून राहिले तर शेवटी गावाला गेले, गावचे लोक मला हसतील, आलीच माती उचलायला शेवटीला. काय मुंबईला जाऊन पोट भरलं नाही शिवाय
गावची भाकरी खायला आली शाळा. अरे बाबा कसं बी असू दे, वडापाव असू दे, चटणी मिरची असू दे, पण इथंच टिकून खाणार. मला 10 शिव्या दे, पण मी तुझ्या जवळून हालत नाही. मी इथं बसून हारी धागा घेणार. तिथं शिवत राहिली. हळूहळू टिप मारता मारता मला ते बूट बनवायला आला, चप्पल बनवायला आली, बॅगी बनवायला आले, छत्री बनवायला आली. आणि त्याच्यानंतर मला त्याच्यात माझं मन नाही भरलं किंवा माझ्या कुटुंबाला माझ्या व्यवसायामध्ये माझी प्रगती कमी पडते. लहान मुलं, 5 मुलं आहेत मला, 4 मुली 1 मुलगा, यांचं शिक्षण आहे. आणि त्याच्यानंतर मी काय केलं मग, कांदा बटाटा वाशीवरून आणायची किंवा दादरवरून आणायची. ते भाजीपाला पण विकला. अरे बापरे. भाजीपाला म्हणजे हा व्यवसाय आणि तो व्यवसाय. हा, मी दोन्ही व्यवसायाला मी ताकद लावायची. हा, म्हणजे मला सपोर्ट कोणाचा नाही. माझे मिस्टर असून त्यांचा मला सपोर्ट नाही. देवाच्या दारात तुम्ही बसले आहेत, मी खोटं बोलणार नाही. कारण त्यांचा सपोर्ट एक आधार म्हणून, एक जगाला दिसता म्हणून आहे. पण त्यांनी अशी उडी मारली नाही. आज माझी शिरी आहे, ती घरात बसून खाणार. मी 10 रुपयाने 5 रुपये कमवून तिच्या हातात हक्क निघालणार. हे त्यांची मला लाईफ मिळाली नाही. मी स्वतःहून मेहनत केली आणि चालत आली आणि या मुलांना शिक्षण दिलं. तर आज त्या मुलांनी शिक्षणाचा फायदा घेतला नाही, मुलींनी पण घेतला नाही, मुलाने पण घेतला नाही. 8वी पासून पुढे कोणी गेलं नाही. माझं मन दुःखी झालं. मला पण वाटत होतं माझा मुलगा एकुलता एक आहे, त्याला माझ्या कुठे आहे मुलगा? आहे ना बाहेर. नमस्कार. 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 तुम्ही इथेच राहता ना? तुमचं नाव? ज्ञानेश्वर मधुकर सोनवणे. पुष्पा मधुकर सोनवणे. ज्योती मधुकर सोनवणे. आता कसं काय? आता मी जैन आहे. म्हणून विचारलं. बर. आता आधी आईची इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी खूप शिकावं, बरोबर? आईचं असं म्हणणं आहे की माझी मुलं शिकली नाही किंवा शिकायला पाहिजे होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आईने एवढी मेहनत केलेली तुम्ही बघितली आहे. तुमचं बालपण कसं गेलं सगळ्यांचं? हसत खेळत गेलं, पण दुःखात पण गेलं, हसत खेळत पण गेलं. आईने काही कमी पडू दिलं नाही? नाही, काही नाही. म्हणजे जसं तिच्या परीने होऊ शकेल तेवढं तिने प्रयत्न केलं. एवढंच आहे की आम्ही थोडं लक्ष दिलं नाही, असं आहे. तुम्ही लहान होता ना? हो, त्याच्यामुळे. तुमच्या सगळ्या तिघांनाही मी विचारतो की तुमच्या लक्षात असलेला एखादा प्रसंग की आईने अशी एखादी गोष्ट केली की जी कधी तुम्हाला विसरता येणार नाही, म्हणजे कुठलीच गोष्ट विसरता येणार नाही. एवढी माया, एवढी श्रद्धा, एवढी मेहनत केलेली आईने. काय सांगाल तुम्ही? एक दिवस असा होता, आईचा धंदा झाला नाही, घरात काही नसताना आम्हाला खायला देखील काही नव्हतं. तर आईच्या घरी अचानक पाहुणेही आले. तर ती त्यांनाही बोलली, या बसा जेवा. बटाटे उकडून आमच्यासाठी खायला ठेवलेले. तर तेच बटाटे आम्हाला सगळ्याला दिले आणि पाहुण्यांनाही दिले. पण पाहुणे बोलले, आम्हाला भूक नाहीये, तुम्ही जेवा. मी तेच बटाटे आम्ही उकडून खाल्लेले. एक हा असा दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही. आम्ही एवढं दुःखात काढलेले दिवस. त्या आयुष्यात बटाट्याचं महत्व किती आहे काय? आजच्या तारखेला खूप आहे. हो ना? आजच्या डेटला की तो दिवस आम्ही काढलेला आहे आणि कोणालाही न सांगता आम्ही तसे दिवस काढलेले आहेत. की आई आजूबाजूला जाऊन बोलली नाही की आमच्या घरात खायला काही नाही, तुम्ही द्या. आईनी तसंहीच काढलं. खंबीर असताना स्वतः खंबीर होती. नाही, कोणाजवळ जायचं नाही, मी जेवढं कमवते तुम्ही त्यातच खा, त्यातच आभारी म्हणा. तुम्ही काय सांगा? मुलगा म्हणून तुमचं काय म्हणणं? काय ना, आईने जेवढं आमच्यासाठी केलं ना, तेवढी कोणाची आई कोणाला करू शकत नाही. मग तुमची काय जबाबदारी आहे मुलगा म्हणून? माझी जबाबदारी आहे की आईने जितकं कष्ट केलं, आता तिला तेवढं कष्ट करू नाही द्यायचे, सुखात ठेवायचं, एवढी माझी इच्छा. तुम्ही काय करता? मी ड्रायव्हिंग करतो. नोकरी करता. आता सगळी मुलं व्यवस्थित सेटल होत आहेत. आई बरोबर? बरं, आई इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करते. मी त्या दिवशी बघितलं, एकतर उत्तम इंग्लिश बोलतात, हे माहितीये का तुम्हाला? हो, माहितीये. आताच्या आता किती शब्द आले आई. कसं काय ते इंग्लिश? मी आज या रोडावर बसली, 35 वर्षापासून रोडावर मी समोरच्या व्यक्ती सांगते बोल वचन करते किंवा त्या लोकांचं मला बोलणं येतं की ते मला बोलतात कुठल्या गोष्टी, तेच फक्त एक कानावर मात्रा ठेवते आणि त्या मात्राचा उपदेश करून मी पुढं बोलत बस. हे माझे आजूबाजूवाले सगळे मायबाप माझेच आहेत. ते त्यांच्या सहमतीने मी चालते. माझं दुःख आलं तर ते मला सॉल्व्ह करू लागतात, सुख आलं तर सॉल्व्ह करू लागतात. म्हणजे कुठे एक मला त्रास झाला तरी ते माझं एक सॉल्व्ह करतात. हा, समजून घेतात, विचारतात बाबा काय आहे, काय तुझे संकट आलेलं, तू नाराज होऊ नको, तू हिंमत धर. मला ते एक सहकार्य देतात. आणि तुमच्यासाठी एकदम आनंदाचा क्षण कुठला? माझा आनंदाचा क्षण कुठला? मला फक्त देवाची आवड आहे. माझं काम म्हणजे हा माझा देव. नमस्कार करतो माऊली आदिनाथ. कारण काय आहे, एवढ्या मेहनतीतून ज्या वेळेला तुम्ही इतकं सगळं उभं केलं, आज खरंच मी एक गोष्ट नेहमीपणे म्हणतो की गरिबीतून बाहेर येणं कसं शक्य असतं ते या अशा घरांमध्ये गेल्यावर दिसतं.
पण जशी मुलांची वय वाढतात ना तसे त्या बेडला किंवा त्या कॉटला सुद्धा खाली खूर लावले जातात, जेणेकरून ते उंच होईल आणि मुलं खाली एखाद दुसरा झोपू शकेल. बरोबर आहे. जागा कमी पडते म्हणून काय करायचं, व्यवसाय आहे ना हा, जागा आपला कमी व्यवसाय आहे. बा. पण ही जी तयारी आहे ही लहानपणी मी सुद्धा अनुभवली आहे माऊली. म्हणून मी म्हटलं माझं लक्ष पटकन त्या खुराकडे का गेलं, तर आम्ही जेव्हा काळा चौकीला राहायला होतो बरेच पाहुणे यायचे बरोबर. आणि मग त्यावेळेला आमची जशी वय वाढायची ना तशी असे खूर वाढत जायचे आणि मग त्याच्या खाली झोपायला आम्ही जायचो, कारण खूप पाहुणे असायचे. बरोबर आहे ना. छान वाटतंय तुम्हाला भेटून, खूप छान गप्पा सुरू आहेत. आता या ठिकाणी 8 वस्तू आपण आणून ठेवणार आहोत आणि मग त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू माऊलीला मिळतात का आपण बघणार आहोत. 8 वस्तू समोर आहेत, यापैकी कुठेतरी 1 रुपया आहे आणि 1 रुपयाचं महत्व केवढं आहे, भरपूर आहे की नाही. कारण त्यावेळेला 1 रुपया सुद्धा खूप महत्वाचा होता. आज या खेळात सुद्धा 1 रुपयाचं महत्व आहे. थोडीशी गंमत म्हणून खेळा माऊली. आणि या खेळामध्ये 1 रुपयाचा जर तो कागद शोधून काढला तर त्या 4 वस्तू माऊलीला कुठल्या उचलणार बघूया आपण. चला पहिलं घड्याळ घेतलंय, कारण वेळेला खूप महत्व आहे ना. 10 रुपये. चला एक संधी गेलेली आहे, आणखी 3 संधी आहेत. ग्लास, 50 रुपये. चला 2 संधी गेल्या, आणखी 2 संधी. तिसरी वस्तू आली आहे 500 रुपये. थांबा, आता एकच संधी राहिलेली आहे. आता काय घेताय? कुकर घेते. कुकर घेते, त्याच्यावर काय आता शेवटची संधी आहे. हा जर 1 रुपया आला तर त्यांना कुकर आणि ह्या सगळ्या वस्तू मिळणार आणि हा आहे 1 रुपया. अभिनंदन माऊली. 1, 2, 3 आणि संपूर्ण ग्लास आणि हे 561 रुपये त्याच्याबरोबर जे लिहिलेले आहेत ती सुद्धा लक्ष्मी तुमच्याकडे आली माऊली. नमस्कार. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा बरं, आता इतका वेळ यांच्याकडनं मी सगळं ऐकलेलं आहे, यांचा खडतर प्रवास ऐकला. आता तुम्ही बोलायचं यांच्याबद्दल शेजाऱ्या पाजाऱ्या सगळ्यांनी. चला कोण बोलणार यांच्याबद्दल, बोला. खूप कष्टी आहेत ते. किती वर्ष बघताय तुम्ही त्यांना? आम्ही 25-30 वर्ष झालं सोबत आहे. हो. बरं, यांच्याबद्दल काय तक्रार आहे का कोणाची? काय नाही, काय हो, कोणाची? काय नाही, काय नाही. आणि यांच्या स्वभावातलं चांगलं काय सांगा सगळ्या. चांगलं म्हणजे काय, कोण आता उठणं नाही, बसणं नाही, काम भला आपण भला असं आहे. तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल? आता आमचा परिवार असं चालू आहे. मला धन नको, दौलत नको देवा, मला फक्त एक सुख आणि शांती, अर्धी भाकर पदरात दे, त्याच्यामध्ये माझी समाधानी. हेच मी देवाला प्रार्थना करते आणि माझ्या आलेल्या हातामध्ये काम त्याला मी मन लावून करते. काम करत राहणार तुम्ही ठरवलेलं आहे? ठरवले. दिवाळी असू द्या, दसरा असू द्या. मुलांची काय इच्छा आहे? आमची इच्छा आहे की आता आईने घरी बसावं. कशाच्या जीवावर बसणार, कोणाचा पगार येतो, कोणाचं मला फंड मिळतो, सर्व्हिस मिळतो. आज मी कौतुक काय करणार का माझ्या मुलाने का माझ्या मुलींनी आज सर्व्हिसला आहेत, कमी त्यांनी मी चांगलं शिक्षण दिलं आणि त्या पुढच्या पायरीला गेले आणि त्यांचे टिप बघून मला समाधान वाटते. नाही, मी आज दुःखी बी आहे तर तेवढीच, सुखी बी आहे तर तेवढीच. मी कशासाठी जगते आणि काय जगते मला एवढी कल्पना नाही. एवढं सुद्धा दुःख असून मी गाड बांधून पदरात ठेवते आणि जगाला सामना करून पुढे चालते. पण तुम्ही पुढेच जाणार. आजपर्यंत इतकं सगळं केलं, आज 2 म्हणजे मुलींचे संसार उभे केलेत, 3 मुलींचं लग्न, 3 मुलींचं लग्न केलं. हा, ही काही हातावर. सोपी गोष्ट आहे का? ह्या हाताच्या मजुरीवर यांना विचारा, आजूबाजूवाल्यांना. खूप छान. आणि म्हणूनच आम्हाला तुमच्याबद्दल इतका अभिमान वाटतोय, इतका आनंद वाटतोय, इतका आदर वाटतोय की समाजामध्ये या इतर ठिकाणी सुद्धा अनेक माता, भगिनी, माऊली आम्ही बघत असतो की स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं घर उभं करतात. त्या मुलांकडनं त्यांना नक्कीच प्रेम मिळेल, ते प्रेम देत राहतील. या दिवाळीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की आईने आयुष्यभर तुमची घरं प्रकाशमान केली. आईच्या या उत्तरार्धात तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून आईला भरपूर आनंद मिळवून द्या. तुमचं कर्तृत्व आणि तुमच्याकडे बघून अनेकींना प्रेरणा मिळणार आहे की कधीही आलेल्या संकटामुळे हरून जायचं नाही, तर जिद्दीनं कामाला लागायचं आणि यश हे गाठायचंच. आज सुखासाठी, आनंदासाठी प्रार्थना करूया. आणि आता क्षण आलेला आहे तो माऊलीच्या
सन्मानाचा. आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांच्या आजपर्यंतच्या मेहनतीला. माऊली, झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही आणखीन एक फराळाची भेट. आणि माऊलीला सांगणं, माऊली आजपर्यंत खूप केलं, आता हसत राहा, आनंदी राहा आणि ईश्वराकडे एवढंच मागणं करतो की आमच्या माऊलीला नेहमी आता सुख मिळू दे आणि आजपर्यंत ज्या सुखाच्या शोधासाठी इतकी मेहनत केली ते सगळं सुख या घरानं तिला मिळवून देऊ दे, एवढी प्रार्थना करतो. हीच दिवाळीची शुभेच्छा. पाठीचे भाव गेले मला दिवाळीला, भाव नाही, ताट उतरायला. मी आज दुःखाच्या डोंगरात पोटात घालून रात दिवस फुलासाठी मी रोडावर फुल म्हणत राहते. मनातलं दुःख कोणाला दावत नाही. आजूबाजूला म्हणतात काय गरज होते, तुझी मम्मी आली नाही, माझी आई फुल होते, थोडी घरी दिसत नाही. फुल होता माझा दिवस कधी पालता होतो मला कळत नाही. माझ्या मनाच्या मनात मी कोंबडीसारखी कुरकुर करत राहते. मी सामनेवाल्याला माझं रडलेलं आसू दाखवत नाही, बोलून दाखवत नाही. आज तुमच्या आणि माझी गट आहे देवाने कशी माझी संघटना घडवली, कशी मला तुम्ही पारखून या 4 लोकांमध्ये घेऊन चालले, माझे पाठीशी भाऊ बनलेत, म्हणून मला ही भेट मिळाली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हसत राहा. आणि एवढंच नाही, ते भाऊबीज कायम लक्षात राहील असं मला वाटायला लागलंय. तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या या माऊलीला ही पैठणी. अभिनंदन. हा क्षण आहे सन्मानाचा, हा क्षण आहे आनंदाचा, हा क्षण आहे घराघरातल्या प्रत्येकाची दिवाळी प्रकाशमान करण्याचा. आजवरच्या प्रवासात हा आजचा क्षण मिळाला, खूप आनंदाचा क्षण. हसत राहा, आनंदी राहा, सगळे सुखी राहा आणि एकमेकांच्या मदतीला धावत जा असं म्हणत होम मिनिस्टरचा आजचा हा भाग इथेच संपतो आहे. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या वेळी.